आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचे एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की राधाला सती जाऊया म्हणून शास्त्री बुवा बोलत असतात. तेव्हा राधाची आई रडते की त्यांचे पाया पडते की प्लीज माझ्या मुलीला असं करू नका, माझ्या मुलीला असं पाठवू नका. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात की अरे माझ्या पाया पडून काय उपयोग आहे. तेव्हा पाटील बोलतात, म्हणजे सावीचे वडील बोलतात की शास्त्री बुवा, गोऱ्या सरकारने या कायदा रद्द केला आहे ना. तेव्हा शास्त्री बाबा बोलतात की अहो सरकारला कोण विचारतं. अहो तुमच्यासारखे लोक असे विचार करतात म्हणूनच पाऊस पाणी पडत नाही आणि हे असे अकाली मृत्यू होतात. पाटील त्यांचे कायदे त्यांनाच लखलाभ. तेव्हा पाटील बोलतात की होय पण लहान पोरगी हो. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात अहो लहान म्हणजे काही पाळण्यातली नाही ना. पाटील अहो राधा सती गेली नाही तर देवीचा प्रकोप होईल. तेव्हा सूर्यास्ताबरोबर राधाला सती जावं लागेल. आता तुम्हीच ठरवा कायद्याच्या बाजूने राहायचं की धर्माच्या बाजूने. हे सगळं सावी ऐकत असते. तेव्हा सावी घरी येते, तिला तेच आठवत असतं की राधा सती जायला पाहिजे हे शास्त्री बुवांचे बोलणं. तेव्हा सावी घरी आल्यावर तिची आई बोलते की सावी कुठे गेली होतीस. तेव्हा सावी बोलते अगं आई तो राधाचा नवरा गं, तो मेला गं. तेव्हा सावीची आई बोलते की तिथं गेली होतीस, तुला कोणी सांगितलं होतं तिथे जायला. बरं बरं इकडे हातपाय धु. तेव्हा सावी हातपाय धुते. तेव्हा सावीची आई बोलते की मेला नाही म्हणायचं, देवाघरी गेला असं म्हणायचं. तेव्हा ती बोलते की हो आणि ती घरात जाते. तेव्हा पाटीलही येतात, पाटील तिथे बसतात. तेव्हा दादासाहेब बोलत असताना सावीची आई बोलते लई वंगाळ झालं, लई चांगला दागिना घडवायचा संताजी. या बांगड्या बी बघा त्यानेच घडवल्या आहेत, देव बी चांगल्याच्याच पाठी लागतो. तेव्हा पाटील बोलतात की मला तर कळेन असं झालं, काय इकडे आळण तिकडे वीर असं झालं आहे. तेव्हा तेव्हा सावीची आई बोलते की काय झालं. तेव्हा दादासाहेब बोलतात की काय सांगायचं लक्ष्मी. पाटील बोलतात की काय सांगायचं लक्ष्मी, त्या पोरीला सती जावं लागेल. आणि हे शब्द सावी पुन्हा ऐकते. तेव्हा दादासाहेब बोलतात की शास्त्री बुवांनी तसं जाहीर केले. तेव्हा लक्ष्मी बोलते की अरे देवा. तेव्हा सावीच्या हातात तिची ठिक्कर असते. तेव्हा ती हातात पकडते. तेव्हा तिला राधाचे शब्द आठवतात की सावी माझी ठिक्कर जपून ठेव, दुपारी येईल तेव्हा मी खेळीन. सावी तिची आत्या भाकरी बनवत असते, तिथे किचनमध्ये येते. तेव्हा ती बोलते की आत्या सती जायचं म्हणजे काय गं. तेव्हा आत्या बोलते की नसत्या चौकशा का लक्षात लागत तुला, गरम भाकरी केली ती खा. तेव्हा सावी बोलते सांग ना. तेव्हा आत्या बोलते की सती म्हणजे नवऱ्यासोबत बायकोनं सती जायचं असतं. तेव्हा सावी बोलते म्हणजे. तेव्हा आत्या बोलते म्हणजे नवऱ्याला अग्निडाग देतात ना, त्याच्या चितेबरोबर बायकोनं त्याचं डोकं मांडीवर घेऊन बसायचं असतं आणि चिता जळते तेव्हा बायकोसुद्धा जळते मग. तेव्हा सावी बोलते जिवंत. तेव्हा आत्या बोलते अगं हा असं म्हणतात की नवरा मेल्यावर त्याच्यासोबत कोणी आपलं माणसं असावं ना त्याची सेवा करायला स्वर्गात, तेव्हा त्यामुळे बायकोने जायचं असतं. तेव्हा आत्या भाकरी टाकता आत्याचा हातच जळतो आणि बोलते की बघ फोडाला भाकरी टाकायच्या नादात हातच भाजला. तेव्हा सावी पटकन आत्याचा हातात घेते. तेव्हा आत्या फोडवर फुंकार घालत असते. ते बघून सावी बोलते मग राधाचं कसं होणार. तेव्हा आत्या बोलते कोण राधा, कोणाबद्दल बोलतेस तू. तेव्हा सावी बोलते माझी मैत्रीण, ती सती जाणार आहे. तेव्हा आत्या बोलते काय संताजी गेला. तेव्हा राधा तिथून उठते, तेव्हा सावी तिथून उठते आणि पळत पळत बाहेर जाते. इकडे पाटील बोलत असतात लक्ष्मी राधा सती गेली तर इंग्रज सरकार मला जाब विचारणार आणि नाही पाठवलं तर गावावर संकट येणार. लक्ष्मी उद्या पाऊस नाहीच पडला तर गाव कोपल, पाटलांनी आडकाठी केली म्हणून असं झालं. तेव्हा सावी येते, त्यांचं बोलणं ऐकून बोलते म्हणजे राधाला जिवंत जाळायचं. तेव्हा लक्ष्मी लगेच बोलते सती म्हण गं पोरी, सती म्हण, ते भाग्याचं असतं. तेव्हा ते बोलते की अहो तुम्ही काही आडफाटा आणू नका. तेव्हा पाटील बोलतात बघू कोतवालापर्यंत गेलंच असेल, तो गोऱ्या सरकारचा माणूस आहे, त्यांनी जर काही मनावर घेतलं तर बघू काय होतं. गाव कोतवालाबद्दल सावीच्या कानावर पडतं. इकडे सतीचा मुहूर्त सुरू होतो. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात की चला चला सूर्यास्ताच्या आधी सतीचा मुहूर्त आहे. तेव्हा राधाची आई रडत असते असं नका करू. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात की अरे सती जाणं म्हणजे काही गमजा आहे का, त्याच्या मागे मोठं शास्त्र आहे. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात की पाटील समजावा या बाईला, घरातली मुलगी सती जाते तेव्हा 48 पिढ्यांचं भलं होतं. तेव्हा राधाची आई रडत असते नाही सहन होणार तिला, नका करू असं. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात की आता तुमच्या पुढे हात जोडू का. अरे सीरी जेव्हा सती जाते ना तेव्हा माणसाच्या अंगावर जेवढे केस असतात ना तेवढे वर्ष ती स्वर्गात राहते, म्हणजे किती 3.5 कोटी वर्ष. शास्त्री बुवा सती जाण्याबद्दल सांगत असतात की सती गेल्याने तिच्या पुण्याईनं गावाचा अवलौकिक वाढतो, विहिरी पाण्यानं भरतात, दुधा तुपानं गाडगी भरतात. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात या शुभ कार्यात
अडथळा नको. सतीला राधाला हसत हसत निरोप द्या. इकडे सावी पळत पळत कोतवालाकडे जात असते. इकडे सासरीबुवा बोलतात की चला सतीचं वाण घेऊन या. तेव्हा काही बायका सतीला खोलीत घेऊन जातात. इकडे राधाचा कुंकू हातातल्या बांगड्या फोडल्या जातात. इकडे सावी कोतवालांचा दरवाजा उघडते आणि बोलते की कोतवाल दादा. तेव्हा सावी बोलते मला सांगा, सती जाणं हे इंग्रज सरकाराच्या काहीतरी चुकीचं आहे ना. तेव्हा कोतवाल बोलतात की होय, आता पहिल्यासारखं राहिलं नाही, पण काय झालं. तेव्हा सावी बोलते की ती सोनाराची सून राधा सती जाते. तेव्हा कोतवाल बोलता की त्याचं डोकं बिस्कं फिरलं का काय. पण मला एक सांग, ती सती स्वतः जाते का इंग्रज सरकारला मला फासावर लावतील. तेव्हा सावी बोलते नाही, बटू शास्त्रीनं तिला भरीस पाडलंय. तेव्हा कोतवाल बोलतात की सावी तुला सांगू का, बटू शास्त्री ते काय मला जुमानणार नाही, ते त्यांच्या मनाचंच करतील. तेव्हा सावी बोलते मग. तेव्हा कोतवाल बोलतात की शिरवाळचा फौजदार तो या गोष्टीला विरोध करू शकतो. इकडे राधाची आई बोलत असते की माझी पोर नका तिला असं करू. 6 महिन्यापूर्वीच सासरी गेली, सुखदुःखाची तिला काही जाणीवही नाही. तेव्हा पाटीलही बोलतात की शास्त्रीबुवा बघा ना काय होत असेल का. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात झालं असतं तर केलं नसतं का. उद्या ही सासरचीच माणसं तिच्यावर येतील आणि बोलतील की माझी पोरगी हिला बरं साप डसला नाही, माझा पोरगा हिच्यामुळे गेला वगैरे वगैरे, त्यामुळे आपल्या माणसामागे गेलेलं बरं. इकडे सावी आता फौजदाराकडे जात असते. इकडे शास्त्रीबुवा बोलतात शिवाय ही नाती धोती पोर पडलं वाकळं पाऊल तर काय करणार. पाटील देवसुद्धा धर्माचा चांगला विचार करतो. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात दिवस मावळतीला गेला, घटका भरायची वाट बघू नका. इकडे राधाला बाहेर आणलं जातं. इकडे सावी माधवाकडे येते आणि बोलते की माधवा चला पटकन गाडी करा, शिरवाळला जायचे. तेव्हा माधवा तिला बोलत असतं की अहो मी गरीब माणूस, मालकाला सांगितल्याशिवाय वाडा सोडता येणार नाही मला. तेव्हा सावी बोलते की इतका वेळ नाही तर तोवर राधा सती जाईल. तेव्हा सावी बोलते असं काय करतात महात्मा, राधाची जागी मी असते किंवा असती तुमची लेक, तिला असं जिवंत जाळलं असतं तर राहिला असता तुम्ही वाडा धरून. इकडे सावी निघाली असते महात्माबरोबर, पण त्यांच्या बैलगाडीचं चाक चिखलात फसतं, ते निघत नसतं. तेव्हा महात्मा बोलतात की धाकल्या मालकीन साहेब तुम्ही इथे थांबा, मी बघतो दुसरी गाडून ओढावी लागेल. तेव्हा सावी तिथून निघते, पळतच सुटते. तेव्हा ती बघते की इकडे राधाला घेऊन जात असतात. तेव्हा तिची आई रडत असते. इकडे सावी कशी बशी शिरवाळ्यात येते आणि फौजदाराच्या घरी दरवाजा ठोकते आणि सगळी हकीकत सांगते. इकडे सती जाण्याची प्रथा सुरू होते. तेव्हा शास्त्रीबुवा राधाच्या सासऱ्यांना बोलतात की हे सोनारा, तुझ्या सुनेला सांग की सती जाताना दान करत चालायचं आहे. मौल्यवान दागिने जे काय असेल ते दान करत चालायचं आहे, सांग तिला. शास्त्रीबुवा दागिन्यांनी हवरटलेले असतात. ते पटापट राधा दागिने दान करते, पटापट दागिने घेतात. हळूहळू शास्त्रीबुवांच्या सोबतचे ते लोकही दागिने घेतात. तेव्हा राधा पुढे जाते आणि चितेच्या लाकडांच्या जवळ जाते आणि जोरात बोलते नाही. तेव्हा राधा पळायला लागते. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात अरे पकडा तिला, सरण्यापर्यंत घेऊन जा, सरण्याला चढवा तिला. तेव्हा तिला जबरदस्त सरण्यावर चढवलं जातं. राधाला जबरदस्ती बसवलं जाते. राधा ओढत असते सोडा मला. तेव्हा शास्त्रीबुवा राधाच्या सासऱ्यांच्या हातात अग्नी पेटवायला देतात. तेवढ्याच सावी जोरात ओरडते थांबा, सगळ्यांचं लक्ष सावीकडे जातं. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात की पाटील आवडा लेकीला लाड घरी, इथे स्मशानात चालणार नाही. एवढ्या सावी हातात दगड मारून शास्त्रीबुवाच्या हातावर मारते. शास्त्रीबुवाला चटका बसतो आणि त्याच्या हातातलं जळतं लाकूड खाली पडतं. तेव्हा लगेच शिट्टी वाजते. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात की कोतवाल कोणी आणलं यांना, कोणी आणलं. तेव्हा सावी तिथे येते आणि बोलते मी आणलं, तुम्हाला एवढासा चटका सहन झाला नाही आणि माझ्या मैत्रिणीला जिवंत जाळायला निघालात. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात का गं कार्टे कशाला पापाची धनी होते. तेव्हा सावी बोलते की जीव घेणं पाप की जीव वाचवणं, राधाचा जीव वाचणार असेल तर हे पाप मला मान्य आहे. तेव्हा सावी बोलते राधा खाली उतर. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात तेव्हा सावी ओरडते चूप आणि राधा खाली येते. तेव्हा ते फौजदार आणि ते लोकही सगळे येत असतात. राधा खाली येते. सावी तिला मिठी मारते आणि बोलते की चल म्हणून राधाला घेऊन जाते. सावी राधाला घेऊन जाता तिच्या वडिलांकडे बघते. तिच्या वडिलांनाही सावीचा अभिमान वाटतो. सावी निघून गेल्यावर ते शास्त्रीबुवांकडे हात जोडतात आणि लेक असं खुणवतात. इथेच आजचा एपिसोड संपतो.